कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मद्य तस्करी होते ह्या विषयावर आम्ही एक्साइज ऑफिसर यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. मद्य तस्करीची प्रमुख ठिकाण सांगितले. गोवा मार्गे येणारे जे काय रोड्स आहेत त्या रोडचा क्षेत्रफळ हे सन्मान्य पालकमंत्री महोदयांच्या आधिपत्याखाली येतो. जर पालकमंत्री कोल्हापूरचे मद्य तस्करी थांबवू शकत नसतील आणि एक्साइज अधिकारी काय करतात याचा जाब विचारण्यासाठी आज आलो. येताना आम्ही गोवा बनावटीची दारू देखील मॅडमना दाखवली. ती दारू कोठे मिळते प्रत्येक जिल्हा प्रमुख साहेबांनी त्यांना ठिकाण सांगितलं. हे सर्व सांगितल्यानंतर यातून एक मार्ग निघतो की राज्य शासन नेमकं राज्य शासनाला काय हवं आहे. आम्ही जर ठामपणे आरोप करत असू की पालकमंत्री महोदयांच्या दारातून जर तस्करी दारू मद्य व्यवसाय आज होत असेल तर याला राज्य शासन जबाबदार आहे का? राज्य शासनानं मद्य तस्करीची परवानगी दिलेली आहे का? एक्साइज अधिकारी नेमकं काय करतात? किती ठिकाणी रेट टाकली? रेट टाकून झाल्यानंतर त्यांनी राज्य शासनाला हे कळवलं का? सन्मान्य आता ज्या अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितले की MPDA ॲक्ट खाली आम्ही 2 जणांना अरेस्ट केलेला आहे ज्यांचा जामीन होऊ शकत नाही. शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही मॅडमना विनंती केली त्यांचा जामीनच होऊ नये अशा पद्धतीची कागदपत्र रंगवा आणि ती महाराष्ट्र राज्य शासनाकडे पाठवा की जेणेकरून मद्य तस्करी थांबली पाहिजे. येणारे राज्यातील भविष्यातील पिढी ही निर्व्यसनी असावी. कुठल्याही परिवारातला कोणताही युवक कोणतीही युवती बदनाम होऊ नये. आज 15 ते 20 दिवसापूर्वी रंगपंचमी झाली. रंगपंचमीमध्ये 2 व्हिडिओ माझ्याकडूनही पाहण्यात आले. आपणही पाहिला असाल. मद्यधुंद अवस्थेत एक तरुणी शिवीगाळ करताना दिसत होती. जर आपलं हिंदू कल्चर आपल्या देशाची भविष्यातील संस्कृती जर अशा पद्धतीनं बदनाम होणार असेल अशा पद्धतीनं विल्हेवाट लागणार असेल आपल्या भविष्यातील संस्कृतीचा तर याला जबाबदारी राज्य शासन आहे. इथून पुढे जर ह्या प्रकारे मद्य तस्करी थांबली नाही जे कोण तस्कर आहेत त्यांना अरेस्ट झालं नाही शिवसेनेच्या पद्धतीनं उत्तर देऊच आणि ज्यावेळी पालकमंत्री दिसतील ज्यावेळी एक्साइज अधिकारी दिसतील त्यावेळी त्यांना आम्ही जाब विचारू आणि त्यांच्या आडवे शेकडो बाटल्या गोवा बनावटीच्या आम्ही फोडू. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.